लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हातमजुरी करणाऱ्या एका कामगाराच्या 6 वर्षीय मुलीने अचानक 1 रुपयाचा कॉइन गिळल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्यानं कुटुंबीय चिंतेत आलेले आहे। कॉइन पोटात असल्यानं मुलीचा जीव धोक्यात असून समाजाकडून मदतीची अपेक्षा कुटुंबाला आहे। सिडकोतील शुभम पार्क अपार्टमेंटमध्ये राहणारी 6 वर्षीय दिया ही आई पाणी भरत असताना खेळत होती। या दरम्यान तिनं अचानक 1 रुपयाचा कॉइन गिळला। काही वेळानं तिला उलट्या सुरू झाल्या। आईनं विचारपूस केल्यावर तिनं कॉइन गिळल्याचं सांगितलं। घरात एकच गोंधळ उडाला। वडील कामावर गेलेले असल्यानं शेजाऱ्यांनी मदत करत तिला तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात नेले। एक्सरेमध्ये तिच्या पोटात कॉइन असल्याचं स्पष्ट झालं। डॉक्टरांनी कॉइन काढण्यासाठी 1.25 रुपयांचा खर्च येईल असं सांगितलं। हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम अशक्यप्राय आहे। निराश होऊन कुटुंबियांना तिला घरी आणावे लागले। सध्या घरगुती उपचार सुरू असले तरी मुलीची प्रकृती चिंताजनक आहे। कुटुंबियांनी समाजाकडून आर्थिक मदतीची याचना केली आहे। गेले काही दिवस माझं काम सुटलंय। रामबंधूमध्ये काम करत होतो। माझे दिवस खूप चांगले होते, पण आता मला काम गेलं की रामबंधूने मला काढलंय कामावरून, तर मी आता सध्या बिगारी काम करतोय। तर थोडी मला मदत करा। आणि माझ्या पुरीना 1 रुपया गिळाय, तर काढायचं मला लई त्रास होतो सध्या, आणि रडू पण मला खूप येतंय, पण माझं पण कोणा दाखवत नाही आणि दाखवू पण शकत नाही। खूप त्रास होतो सध्या, मला काहीतरी मदत करा तुम्ही, एवढी माझी विनंती तुम्हाला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।